म्हणजे एक गोष्ट दाखवतो, एक एक छोटासा व्ह्यू आहे पण कडक आहे व्ह्यू बघा. ब्रिज, त्याच्या खालून वाहणारी नदी, थोडंसं गिळगिळीत आहे कारण की शेवा बादल्यासारखं तयार झाले. हा 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 कडक कडक पाण्याचा आवाज व म्हणजे याचा एंट्रन्सच बघा कसं वाकून जायला. मंदिर म्हणजे फायनली आपण कड्यावरच्या गणपतीच्या मंदिराकडे आलो. हा त्याचा एंट्रन्स आहे ॲक्च्युली. बाकीचं बाजूचं स्पेस दुकाने वगैरे गाड्या पार्किंग आहेत. मंडळी व्ह्यू बघा. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आम्ही फ्रेश बीच झालो आहे आणि आपल्या दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात झाली. ॲक्च्युली आम्ही आता मागे तुम्ही बघताय आपलं राधाकृष्णाचं मंदिर आहे. मग अशी सांगितलं असं लास्ट ब्लॉगमध्ये की आम्ही अभिषेकला जाणार आहोत. म्हटलं आधी मी हार आणि फुलं काही घेऊन आलो, तर म्हटलं पहिलं राधाकृष्णाला लावल्या, नंतर मग आपण अभिषेकला तिकडे पुढे जाऊच. तर गावचं क्लायमेट, गावचं सगळं एन्व्हायरमेंट एकदम एक नंबर आहे. पंकज गेलं जरा लक्ष्मीबाबांकडे हे आणायला, आपलं चावी आणायला. आणि या दोन गाड्या दुसरं पण कोणतरी आलं, कोणाला काय माहिती. आय थिंक वैष्णवीच्या घरातले कोणतरी असतील कदाचित. गाड्या तशा ओळखीच्या वाटतात. डोंट नो कोण आहे कोण नाही, पण बघूया काय विषय. पावसाने जरा मेहरबानी केली पाहिजे आज बाहेर बिर जाताना. आणि भावाची गाडी बघा, भावाच्या गाडीला इज्जत आहे. लॉकडाऊनमध्ये पण लई कामाला आलेली आणि आता गावी आल्यावरती पण बऱ्यापैकी आहे यूज तिचा. तर आपण मंदिरमध्ये एंटर करूया. थोडंसं हार घालून घेतो. पूजा केली असेल तरच घाल बोलले बाबा. पूजा केलेली आहे वाटत नाही केलं. ठीक आहे, फुलं आहे. तर मंडळी आम्ही अभिषेकचं सगळं सामान घेतलं आणि निघालो आहे. ही आपली गुजरवाडी आहे. इकडे आपलं हे वाचनालय, हेच वाचनालय आहे ना. हां, हेच वाचनालय. बालवाडी पण नाही, हे वाचनालय, हे बालवाडी वरते इथे. हा रस्ता आपला एक सरळ आपला मराठवाडी बौद्धवाडी राईट साईडला आपल्या शंकराच्या मंदिराच्या इथे गेलं आहे. आणि क्लायमेट एक नंबर आहे, एक नंबर. आणि भाऊ आपला वन साईड गाडी चालवतो, सावकाश चालव भाऊ, आवाज फडफड फडफड होतो. मजा आली, मजा. सकाळची सुरुवातच एकदम चांगली झाली. स्वर्गापेक्षा कमी नाही का बोलतो मग, स्वर्गच. इथे राईटला लाव गाडी. आणि हे आपलं शंकराचं मंदिर, शिंगेश्वराचं, आपल्या शिंगेश्वराचं मंदिर. तलावाचं काम बिम पण चांगलं केलंय. आता आपला पहिला बेल काढायचा विषय करायचा. हा बेल होते, हा झाड आहे बेलाचा. तर सामान ठेवूया, पाया पडूया आणि बेल काढ. ए भाई सावकाश, सरकलेलो होता.
तर मंडळी ते बेल काढायचं काम झालं. पंकज बघा वरती चढलाय. मी आधी काढत होतो, म्हटलं आता पंकज बोललो तू काढ. आणि इकडे गुरुजी पण आपले आलेत. बेल काढून फटाफट अभिषेकला सुरुवात करूया. पाऊस पडत होता म्हणून मी टी शर्ट काढलं, कारण की भिजायला होत होतं. दे इकडे खाली व 3-4 पडले. शंभू महादेवाचा स्मरण करायचं. ओम श्री गणाधिपते नमः. इष्ट देवताय भो नमः. कुलदेवताय भो नमः. ग्राम देवताय भो नमः. स्थान देवताय वास्तु देवताय भो नमः. पार्वती परमेश्वर नमः. मातृ पितृ देवताय भो नमः. शरण सुमुखंच गजक लंबोदर नमः. तारावती देवताय शिवदाता तारवाय ता चंद्र विद्यावंत लक्ष्मी ग्राम समधिजाचे पुरुष प्रवाच्या अजय सिद्धोस्तम करशी. ओम श्री गणाधिपते नमः. इष्ट देवताय भो शिवाय. पण थोडंसं होतं. ओम नमः शिवाय. किंवा भस्म लावायला असं. ओम नादितन्य भस्म धारण समर्पयामि. हळद कुंकू नमस्कार. हा ना. ओम स्वस्ति रवींद्र विदेशवाय सुगंधि पुष्टिवर्धन पुरोहारिक वंदना वृत्ति मोक्षी यमामृतात् सतीवाय. ओम नमः भगवते रुद्राय नमस्ते. रुद्र नृत्य विषे नमः. नमस्ते अस्तु धनविभोगमस्तु ते नमः. यत ईशु शिव तम शिव शुभं ते धनु. शिवं वेणवै नमः. शंकर वै शंकर नमः. शिव शंकर शिवराय नमः. नमस्ते वाय उल्लाच नमः. पाघाच करुणाच नमः. गोत्रच करुणाच नमः. अत्तरच नमः. लागाच नमः. शुभाच वेणाच नमः. शिकता प्रवाहाच इति अष्टो नमः. ओम चमगाध्याय नमः. ओम नमः शिवाय. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभे नमः. कपदिने नमः. शशिशेराय नमः. वामदेवाय नमः. कारणलिंगं सिद्धिसुरासुर वन्दे त्वलिंगं. तत्मनेमामि सदा शिवलिंगं. तत्मनेमामि सदा शिवलिंगं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आम्ही केलं अभिषेक. आता कसं असतं, श्रावण महिन्यात करण्याचा योग नाही. योग आला बरेच वर्ष. अभिषेक थोडं कमी आहे. जय श्री महागणपती कुळदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता सर्व देवता आपल्या चरणात बसले. यजमान दिवेकर कुटुंब यांचं अन्न कसं दिवेकर यांनी आज शनिवार रोजी अत्यंत मंगळमय वातावरणामध्ये भक्ती भावाने सर्व देव देवतांची पूजा व शिंगेश्वराची पूजा मनभावे सेवा केलेली आहे. देवा ही सेवा करीत असताना भक्ताच्या हातून कोणती चूक किंवा अपराध घडला असेल, कोणतीही सेवा अपुरी राहिली असेल, देणे मागणे डावे उजवे सोवले ओवळे तंत्र मंत्र मुखातून येणारा शब्द यापैकी कोणती चूक घडली तर क्षमा करावी आणि केलेली सेवा गोड मानून घ्यावी आणि भक्तांना उपयुक्त करावे. त्यांच्या मनातील इच्छा आकाशा पूर्ण करावा संकल्प सदैव त्यांच्या कार्यात त्यांना यशाचा मार्ग दाखवावा. नोकरी किंवा व्यवसाय करीत असतील तरी यशाचा मार्ग दाखवावा. शिक्षण क्षेत्रात राज्याचा उधार विद्याचा औषध करा त्यांच्या अंगी घ्याव्या. राहत्या वास्तूमध्ये सुख समाधान आनंद भरभर व्हावे. कोणाच्या घरामध्ये काही वस्तू दोष आहे त्यांचे निवारण करावे. एकाचे 21 करावे. शहरात 100 एवढ्या भक्तांच्या वाटे सदैव वर्धस्त ठेवा. ज्या ज्या ठिकाणी जातील राहतील त्या ठिकाणी त्यांच्यावरती कृपा शेवट इडा पिढा करणे. माता कोणाची वाईट नजर अदृश्य शक्ती चुकता आत्मा यांचे निवारण करावे. सर्वांचे
आयुष्मान वाढवावे आणि आपली सेवा त्यांच्या हातून करून घ्यावे। या पुढचा सर्व काळ भक्तांना सामाजिक आर्थिक धार्मिक क्षेत्रात सुखाचा शांतीचा आणि भर त्यांचे जीवन मंगलमय करून तुमचे गोड नाम त्यांच्या मुखात अखंड राहावे हेच तुमच्या चरणी प्रार्थना सिंहेश्वर भगवान की जय। हर हर महादेव। रिटर्न तर मंडळी फायनली आपला अभिषेक झालेला आहे आणि आपला भाव आलाय बघ कुठे गेला सुशांत भाऊ आलाय। भावाला काल रात्री एक गोष्ट सांगितलेली ती आता लेट आला तो ती गोष्ट घेऊन ठीक आहे आला त्याला महत्त्व आहे। तर आपल्याला अभिषेक एक नंबर झालेला आहे। आता इथून आपला प्रोग्राम बघूया बाहेर जायचं आहे। पहिलं घरी जाऊन विचारतो की घरचं पण देव पूजायचं आहे की कसं काय विषय की उद्या पण द्यायचं तर उद्याच पूजायचं असं विचारून घेतो आणि नंतर मग नाश्ता विष्टाचा विषय असेल। संध्याकाळी किती वाजता आहे बोला भाऊला विचारून बघूया। आम्ही दापोलीला जाऊन येतो तोपर्यंत तू येतोयस हां ठीक आहे जाऊन या आम्ही जाऊन येतो। थोडंसं फोटो सेशन झाला पाहिजे बाहेर तर फोटो सेशन करूया आणि निघूया। तर मंडळी आम्ही निघालोय दापोलीला जायला। कुठे जायचं काय जायचं अजून काही असं फिक्स नाही फक्त दापोलीला जायचं एवढं माहिती जरा हळू झालं इंजिनचा आवाज जास्त आहे फक्त दापोलीला जायचं एवढं चाललं आहे। त्याच्या आधी पहिला आम्ही चाललो आहे गीता आत्तेकडे दापोलीला आपण सकाळी पेट्रोल भरलं ना त्याच्या बाजूला आपली गीता आत्या राहते। आता ती कसं काय रिलेशन थोडंसं लांबचं म्हणजे प्रकाशकांच्या मामाची की हां मामाची मुलगी पंकजची आत्या ती आपली पण आत्या। तर तिच्याकडे जायचं थोडंसं नाश्ता विष्टा करायचा आणि पुढचा विषय घ्यायचा आहे। पावसाचं वातावरण आहे पण पाऊस अजून पडत नाही आहे बघूया काय कार्यक्रम करतोय पाऊस। आपण जवळजवळ पोचत आलोय। एक राईट आहे आता तो एक्झॅक्ट त्या रोडला काय म्हणतात माहित नाही पण ते वागेश्वर गरंबी रोड असं काहीतरी आहे। तो आपला राईट साईडला जायचं राईट घ्यायचं। तुम्हाला आवाज येतो की नाही माझा काय माहिती आता नल्ल्या हळू चालव ना तर तो राईट तुम्हाला दाखवतो कुठला आहे एक्झॅक्ट। आपण दापोलीवरून सरळ आलो आहे किमोडेपासून पण सरळ आलो आहे आणि सीन बघा इकडे ना हॉटेल आहे का आलच्या रस्त्याला जायचं हां उभ्यान टाक उभ्यान हां लिहिलं ना केशवराज मंदिर आहे बघा इथे बोर्ड लिहिला आहे सीन कडक आहे ना इथं। या मंदिराचे सगळं जे नेचर आहे ना ते खूप छान आहे। मला माहिती एवढी नाही आहे पण मी बघूया थोडाफार देण्याचा प्रयत्न करेन। जाऊ दे पुढे जाऊ दे विचारूया पुढे। हां भाई इथेच पार्किंग आहे आणि इकडून कुठून तरी जायचं आहे ते सांगतील ना। हे पार्किंग टू व्हीलरला पण तर मंडळी फायनली आपण आपल्या स्पॉटला पोहोचलोय। हा इथून रस्ता आहे खालून जायला मी एकदा झालोय त्यामुळे मला काही विषय माहीत नाही। भाऊ पण पहिल्यांदा झाला ना बघूया। हा इकडून एक छोटासा ट्रेक आहे ॲक्च्युली नॉर्मल थोडासा चालण्यासारखा विषय आहे पण खालती गेल्यावरती व्ह्यू एकदम कडक आहे। इकडे काय एवढा विषय नाही। घरं थोडीशी पहिली जुन्यासारखी होती आता खूप चिऱ्यांची घरं झाली। खालती मला वाटतं असतील कसं थांबावं ना गिळगिळीत आहे का। इकडची अशी घरं आहेत ना हे लोक जेवणा बिवणाचं नाश्ता विष्टाच्या आहेत त्यांच्याकडे सोय असते
इथे राहण्याची पण सोय आहे. कोकण बीच रिसॉर्ट. बीच रिसॉर्ट म्हणजे बीच साईडला असेल ना. ओके. पण व्ह्यू तर बघा, एकदम रुंबावाला रूम आहे. व्ह्यू आहे, व्ह्यू सॉरी. बघा हा ट्रेक छोटासा चालू होतो इथून. भारी आहे ना. लास्ट टाइम आम्ही ॲक्च्युली इथे असं काय होतं, हां इग्नोर. लास्ट टाइम ॲक्च्युली आम्ही अमृत आम्ही लोक आलेलो, पप्पू होता. तर तेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो. हा दुसऱ्यांदा मी येतो. पण मला खूप मंदिर आवडलं. ते मला ते पावसात बघायची जास्त इच्छा होती. आता जरा पाऊस बिऊस असताना तर अजून मजा आली असते. हां पण पाऊस नाही आहे. ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित फिरायला तर मिळेल. इथे जागोजागी नाही बघा हे बोर्ड लावलेले. येथील सर्व बागा या खाजगी मालमत्ता असून बागेतील कोणत्याही पिकाचे नुकसान केल्यास 10,000 रुपये दंड आकारण्यात येते. आणि 100% खरं आहे. आपण काही पर्यटक कधी कधी बागांचं नुकसान म्हणजे त्यांना वाटतं की अरे हा चल एखादी वस्तू घेतली तर काय फरक पडतं. पण त्या माणसाची मेहनत असते, त्या माणसाचा वेळ, त्याचा पैसा, सगळंच त्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि त्याचा मोबदला कोण फुकट जर दुसरा घेऊन जात असेल. कारण की कोकणामध्ये काही बागा अशा आहेत, बागा म्हणण्यापेक्षा असे काही फळं आहेत किंवा जे सीझन वाईज असतात. फॉर एक्झाम्पल आंब्याचं सांगेन. मागे एकदा आंब्याचं असं बरंच विषय झालेलं की अरे पर्यटकाने आंबे काढले आणि ते लोक जे मालक होते ते ओरडत होते. पण ते ओरडणारच, कारण की त्या वर्षभरात तो एकदा आंबा येतो आणि त्याचा सांभाळ अगदी आपल्या मुलासारखा लोक ती करत असतात. त्यामुळे त्या लोकांना थोडंसं तर वाईट वाटणारच. कोणी असंच फुकट कोण काढून घेऊन जातं म्हटल्यावरती. आज एक गेला, उद्या 2 गेला, अशा बागाच्या बागा खाली होऊ शकतात ना उद्या कोण काहीच बोलला नाही तर. त्यामुळे हे असे जागोजागी बोर्ड लावलेले असतात. पर्यटकांनी या नियमावलीचं तर नक्कीच काटेकोरपणे त्याचं हे केलंच पाहिजे, पालन केलंच पाहिजे. आणि इथे स्टेअर्स बघा, या थोडासा आवाज पण येत असेल झऱ्यांचा, पण कडक आहे. त्या स्टेअर्स बांधल्यामुळे ठीक आहे. मध्ये आम्ही लास्ट टाइम आलो तेव्हा मला वाटतं नाही होतं का लक्षात नाही. खालती जाऊन नदी किंवा झरे जे काय ते दाखवण्याचा विषय करू. म्हणजे एक गोष्ट दाखवतो. एक छोटासा व्ह्यू आहे पण कडक आहे व्ह्यू. बघा ब्रिज, त्याच्या खालून वाहणारी नदी. थोडंसं गिळगिळीत आहे कारण की शेवा बादल्यासारखं तयार झाले बाजूला. हा 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 कडक कडक पाण्याचा आवाज व कडक एकदम. ही देण आहे, ही खरी देण आहे कोकणाला. ही खरी देण आहे. आणि ह्याचे पांग आपण कधीच नाही भेटू शकत की आपण या कोकणात जन्म घेतलाय. एक नंबर. म्हणजे इथे थोडासा एक छोटासा चढायला ट्रेक आहे बघा या नदीच्या इथून. आणि आमचं कदाचित काम 25 होईल असं मला वाटते. दोघं पण धापा टाकायला सुरुवात केली. कुठे गेला बा? हां हां मंडळी काम 25 झालेलं आहे आणि आपण फायनली केशवराज मंदिराजवळ पोचलेलं आहे. बाई खूप जुनं मंदिर आहे पंकज, खूप जुनं आहे. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. बाकी फोटो बिटोचा काय विषय लिहिला तर नाही, बघू. म्हणजे याचा एंट्रन्सच बघा कसं आहे.
वाकून जायला. नाही मंदिर मेन तर ती गोष्ट आहे पंकज, जी वाहत येते ना, आपण दर्शन घेऊया आधी मग दाखवा. ही थोडीशी माहिती आहे मंदिराबद्दलची, तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढून किंवा वाचू शकता. थोडंसं मी पण वाचतो आणि नंतर आतमध्ये दर्शन घ्या. हे मंदिर आहे. नॉर्मल साधं सिंपल मंदिर आहे, पण पांडवकालीन आहे, सुमारे 5000 वर्षापूर्वीचे. हे गोमुख आहे, म्हणजे ह्याच्यात 12ही महिने पाणी असतं आणि खूप जुनी म्हणजे खूप पुरातन वास्तू आहे. ह्याच्यात पाणी ॲक्च्युली वरून असे एक अशी लाईनीत अशी दगडांची अशी रचलेली एक झरा टाईपमध्ये आहे, घरासारखं. ते जे आंब्यांचे वरती जे काही आंब्यांची बाग आहेत किंवा जे काही झाडं झुडपं आहेत ना, त्याच्यातून झरे लागलेले छोटे छोटे, तर झऱ्यातून ते पाणी येतं आणि असं हे आपण पाणी एकदम स्वच्छ असतं ते पिऊ शकतो. आणि असं खालते पाणी निघून जात आहे. ते झरे दिसतील की नाही माहीत नाही, मी लांबून शूट करण्याचा प्रयत्न करतो. तिकडून बघायला पाहिजे, मी माझ्या मोबाईलमध्ये शूट करून दाखवतो एक. तिकडून आपण पाणी पिऊन बघूया असं लागतं. बरोबर कडक बा थंड आहे का, बाहेर पी. कडक आहे. म्हणजे मूर्ती बघा एकदम जुनी आहे. लांबून नमस्कार करा, तुम्ही पण लांबूनच दर्शन घ्या. म्हणजे आपलं दर्शन एक नंबर झालं आणि तुम्ही मंदिर बघितलं तर अगदी अप्रतिम होतं. मंदिराचं जुनं बांधकाम आहे, पण थोडंसं ते आता कलर बिलर दिलं आहे, त्यामुळे ते दगड प्रॉपर दिसत नाहीत, पण छान आहे मंदिर. मूर्ती पण तुम्ही बघितलात अगदी सुंदर आहे. केशवराज मंदिर असं त्यांना श्री लक्ष्मीकांत पण असं म्हटलं जातं. आणि विष्णूचा अवतार आणि पांडवकालीन मंदिर आहे, जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचं आहे. जिथे हे मंदिर आहे ना, म्हणजे 101% ते जुनं मंदिर असणारच. कोकणात तुम्ही मोस्ट ऑफ द मंदिरं बघाल ना, ही खूप जुनी आहेत, खूप पुरातन काळातली पांडवकालीनच ऑलमोस्ट सगळी मंदिरं आहेत. आम्ही सकाळी आमच्या गावात जे अभिषेक केलं ते पण पांडवकालीन स्वयंभू शिंगेश्वराचं मंदिर आम्ही म्हणजे आमच्या इथे मानलं जातं, त्याची मान्यता आहे. आणि अवतार बघा एकदम घामाघूम झालं फुल. बाकी विषय काय ना, आता इथून उतरूया. नेटवर्कमध्ये गेल्यावरती पुढचं कुठे जायचं ते विषय करूया. पण जायचं आज निवांत, संध्याकाळी जायचं घरात, काय विषय नाही. काय बोलतो पंकज, फिरायला आलं तर फिरून घेऊया. व्ह्यू बघा, व्ह्यू उगाच नाही म्हणत भाई, कोकणाला स्वर्ग कडक वाटतं ना. म्हणजे आपण आता कड्यावरच्या गणपतीला चाललोय. अचानक मध्येच प्लॅन बदलला, आम्हाला माहीत नव्हतं कुठे जायचं. आम्हाला एवढं माहिती आहे की ते असं असं गणपतीचं मंदिर आहे, असा व्ह्यू आहे, तिथे आम्हाला जायचं आहे. तर आम्हाला काही मुलांनी गाईड केलं आहे, तर आपण आता इथे चाललो आहे वरती. तर कड्यावरचा गणपती बघूया. बघा हा कडक आज तो रील मध्ये येत होता. नाद आहे का, नाद नाद.
मंडळी फायनली आपण कड्यावरच्या गणपतीच्या मंदिराकडे आलो. हा त्याचा एंट्रन्स आहे ॲक्च्युली. आणि हा बाकीचा बाजूचा स्पेस, जे दुकाने लावले आहेत, गाड्या पार्किंग आहेत. आपण आता मंदिरात जाऊन बघूया की मंदिर कसं आहे. प्रॉपर लाकडाचं दरवाजा एंट्रन्स. इथे व्हाईट कलर केलेला आहे ना वरती मंद आहे. हा वरती बघ ते मूर्त्या आहेत छोट्या छोट्या. रांजणगाव, ओझर, मला वाटतं अष्टविनायकच्या ह्या मूर्त्या असतील. मंदिरचा परिसर तर एकदम अप्रतिम आहे. इथे व्हिडिओ शूटिंग आहे की नाही त्यामुळे हाफ पॅन्ट अलाउड नाही. हे तर असलंच पाहिजे ॲक्च्युली की थोडासा ड्रेस कोड पाहिजेच, म्हणून मी हाफ चड्डी घेऊन आलो. हरिहरेश्वर मंदिर आहे शंकराचं, सगळ्यात जुनं असं. हे प्रॉपर पुरातन वाटतं. ठीक आहे, हे प्रॉपर जुनं वाटतं का मंदिर. हे शंकराचं मंदिर आहे. म्हणजे आपल्या शंकराच्या पिंडीच्या बाजूने असा रस्ता गेला, तो गणपतीच्या मंदिराच्या पावलांकडे गेला. इकडे आहे ना आपल्या, तो सरळ आहे का रस्ता. हा सरळ रस्ता त्या पावलांकडे गेला. तुम्ही कधी आलात तर तिकडे नक्की जाऊ शकता आणि खूप छान आहे प्लेस. प्रॉपर फीडबॅक नंतर सांगेनच. सध्या दर्शन घेऊया. कधी गोपुरामध्ये व्ह्यू कडक येतं. हॅलो उच्ची. मंडळी व्ह्यू बघा. मंडळी गणपतीचं पाऊल आहे असं म्हणतात की जे पाऊल आहे ते आपल्या गणपती बाप्पाचं आहे. आणि तिथे एक छोटंसं असं मंदिर बनलं आहे. बाकी आजूबाजूचा व्ह्यू मगाशी दाखवला मी तुम्हाला. तर मंडळी आपण कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन खूप अप्रतिम आणि खूप छान झालेलं आहे. आता आम्ही एका स्पॉटला आलो ॲक्च्युली. आम्हाला जाता आता लास्ट टाइम पण आम्ही थांबलेलो इथे, पण जाता आता दिसलं तर म्हटलं तुम्हाला आता दाखवलं पाहिजे की आपलं कोकण काय एवढं सुंदर आहे. आणि शब्दच नाहीत भाई, माझ्याकडे शब्दच नाहीत. तुम्ही व्ह्यू बघा फक्त. एक मिनटं थांबा. तुम्ही फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू. सॉरी थोडा हवेचा आवाज येत असेल, पण
आहे की नाही कडक एकदम. आणि व्ह्यू बद्दल तर प्रश्नच नाही. ढगत बघा, इज्जत इज्जत. कडक वाटते, कडक कडक फिलिंग आहे. काय बोलतो पंकज? कडक आहे ना. म्हणजे आपण हॉटेलमध्ये आलो आहे. हॉटेल कुठलं आहे? हॉटेल आमंत्रण. आपला व्हेजचा विषय बघायचा आहे, काय काय नाही खायला. नॉनव्हेज तर भरपूर आहे, पण आपला श्रावण आहे त्यामुळे आपण श्रावणामध्ये काही नाही खाऊ शकत. आपण व्हेजमध्ये पनीरमध्ये बघायचं. पनीर टिक्का मसाला आणि भाकरी घालतो, रोटी घालतो. आणि मग नंतर राईसमध्ये काय खाशील? काय पण शेजवान राईस खाऊ. चल आमचा फायनल झालेला आहे. हॅलो पप्पा. म्हणजे आपली पनीरची भाजी आणि भाकरी आली आहे. त्या साईडला कोकम सोडा पण आला आहे. तो थोडा थोडा चालतो आणि भाव तुटून पडतो आहे. आता भूक लागली खूप, दोघांना पण भूक लागली. आता खाताना फक्त इकडे कॉन्सन्ट्रेशन. तर मंडळी जेवणाचा शेवट हा सोलकढी होतो आहे. पोटभर जेवलो आहे. जेवण चांगलं होतं, आमंत्रणचं चांगलं होतं ना. आता इथून निघायचा विषय घ्यायचा. ते काळू घेतं रे. हा 100%. म्हणजे आपलं दापोली बसस्टँड बघा. आपण इकडे एक आपल्या बाल्याकांचा थोडासा एक कामाचा विषय करायला चाललो आहे. चष्म्याचा विषय काकीचा, तो घ्यायला चाललो आहे. बघूया. काळो चेहऱ्यावर काळो येत आणि पंकज शोधतोय दुकान. म्हणजे आपण मराठवाडीत आलो आहे. गणपती बघायचा विषय. आय थिंक हा ब्लॉग मी आता थांबवेन इथे. गणपती दाखवायचा नाही, भाऊला भेटून थांबूया. हे जंगमांचं घर आहे, इथे आपलं गणपती असेल.